नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा व्हेज सोया पुलाव. सोयाबीनमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश जरूर असावा. पुलाव बनवताना सोया चंक्ससोबत जर भरपूर भाज्या घातल्या तर त्याची चवही वाढेल आणि पौष्टिकताही वाढेल. चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. व्हेज सोया पुलाव बनवण्याकरिता 1 वाटी सोया चंक्स घ्यायचे. लहान किंवा मोठ्या आकाराचे असतात. मी लहान आकाराचे घेतलेले आहेत. आणि एका भांड्यात घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालायचे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे. त्यामुळे सोया चंक्स चांगले मऊ पडतात. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये त्याच वाटीच्या सहाय्याने अर्धी वाटी गाजराचे तुकडे, अर्धी वाटी वाटाणा, अर्धी वाटी बटाट्याचे तुकडे, अर्धी वाटी फरसबी आणि 1 वाटी दही घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा ते पाऊण चमचा, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गच्च भरून बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर आपण जे थोड्या वेळापूर्वी सोया चंक्स गरम पाण्यात भिजत घातलेले होते ते चांगले असे घट्ट पिळून त्यामध्ये टाकायचे आहेत. चांगले घट्ट पिळून घ्यायचे. आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचे आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, 2 ते 3 इंच आलं, 8-9 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आता हे जे वाटण केलेले आहे ते ह्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचे आहे. सर्व साहित्य टाकून झालेले आहे. चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण कालवून एकजीव करून घ्यायचे आणि झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे. पुलाव बनवण्याकरिता 2 वाट्या बासमती तांदूळ घ्यायचे आहे. कोलम तांदूळ घेतला तरी चालेल. त्यानंतर एका भांड्यामध्ये हा तांदूळ घेऊन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. आता आपण पुलाव बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी एक जाड बुडाचे मोठे भांडे घेतलेले आहे. ते चांगले तापले की त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. 2 तेजपत्ता, 1 मसाला वेलची, लवंग, दालचिनी, जे तुम्हाला आवडेल तसे योग्य प्रमाणात तुम्ही ते गरम मसाले घ्यायचे आहेत. गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी प्रमाणात घ्यायचं, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये सुद्धा गरम मसाला असतो. आता त्यानंतर मी 2 मोठे कांदे असे लांब बारीक चिरून घेतलेले आहेत. ते कांदे तेलामध्ये टाकलेले आहेत. तर हे कांदेसुद्धा आपल्याला चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचे आहेत. असा छान कांदा भाजला गेला पाहिजे. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे. टोमॅटोसुद्धा चांगले नरम होईपर्यंत भाजायचे आहेत. गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक ठेवायचा नाही. सतत हलवत राहायचे आहे. तर टोमॅटोसुद्धा चांगले परतलेले आहेत. तर त्यामध्ये जे आपण भाज्या मुरत ठेवलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि मोठ्या गॅसवरती ह्या भाज्यासुद्धा चांगल्या तेलामध्ये परतायच्या आहेत. आपण भाज्यांसाठी लावलेले जे मसाले आहेत ते चांगले तेलामध्ये परतले गेले पाहिजेत. त्यांचा कच्चापणा कमी झाला पाहिजे. त्यासाठी आपण झाकण ठेवून हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. जास्त भाज्या शिजू द्यायच्या नाहीत. 30 ते 40% भाज्या शिजल्या पाहिजेत, कारण आपल्याला भाताबरोबर ह्या भाज्या अजून शिजवायच्या आहेत. फक्त तेल सुटेपर्यंत थोडे मसाले भाजले पाहिजेत. आता हे भाजून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता तांदूळ टाकायचा आहे. तांदूळ टाकून झाल्यानंतर तोसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा. असं हलक्या हाताने तांदूळ आपल्याला ह्या भाज्यांमध्ये परतायचं आहे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे, थंड पाणी घालायचे नाही. 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी 4 वाट्या आपल्याला गरम पाणी घालायचे आहे. पाणी घातल्यानंतर ते सुद्धा थोडा वेळ आपण हलवायचे. थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचे आहे. तूप टाकल्यामुळे भाताला एक छान चव येते आणि भात एकदम मऊसूत होतो. हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आणि आता आपल्याला भात शिजवायचा आहे. थोडा वेळ मोठ्या गॅसवरती ठेवायचा. पाणी आटत आले की गॅस कमी करायचा. थोडा वेळ हलवायचे आणि
हे पातेलं आता आपल्याला एका जाड बुडाच्या तव्यावरती ठेवायचे आहे, त्यामुळे हा जो पुलाव आहे तो खाली करपणार नाही. अशा प्रकारे हे पातेलं आता ह्या तव्यावर ठेवायचे. आता 7 ते 8 मिनिटे बारीक गॅसवरती आपल्याला भात शिजू द्यायचा आहे. पहा, आणि अधूनमधून चेक करायचे, नाहीतर खाली भात लागण्याची शक्यता आहे. अजून थोडं पाणी आटायचे बाकी आहे. असं मध्ये मध्ये थोडंसं हलवायचे. अजून थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर फायनली आपला भात तयार होत चाललेला आहे. आता पहा, सर्व पाणी आटलेलं आहे आणि असा मस्तपैकी मोकळा भात तयार झालेला आहे. सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे. आता वरून भरपूर कोथिंबीर टाकायची आणि व्हेज सोया पुलाव तयार झालेला आहे. हा पुलाव तुम्ही दह्यासोबत, रायत्यासोबत, लोणच्यासोबत कशाबरोबरही खाऊ शकता. लहान मुलांना तर फार आवडतो आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या, सोया चंक घातल्यामुळे त्याची तर पौष्टिकता वाढलेली आहे, चवही वाढलेली आहे आणि दिसायलाही आकर्षक आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करण्यास विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.